काय घोळ झाला काय माहिती. गुड मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी मस्त कॉलेजला जाऊन आले होते आणि येता येता मी मस्त भेळ आणली होती, कारण की मला भेळ, वडापाव ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात. आणि मी ना ब्लू टी पण ट्राय केली होती, त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. सो तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि बघितलं असेल तर मला नक्की सांगा की तुम्हाला आवडलं का. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं माझं सबमिशनचं काम करत बसलेले, कारण की आज मी जाताना कॉलेजला लॅपटॉपच नेला नव्हता. माझ्या लक्षातच नाही की आजपर्यंत प्रॅक्टिकल होतं आणि त्यामुळे ते खूप जास्त पेंडिंग राहिलेलं, त्यामुळे मी ते कंप्लीट काय करत बसले. केलं? आणि इथं आमच्या पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम झाला होता, कारण की खाली आमचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. सो त्यासाठी त्या मिस्त्रींनी वरचे जे पाण्याचे कॉक आहेत ते सगळे ऑफ करून ठेवलेले आणि सगळं पाणी पडत होतं. आणि जर हे पाणी थांबलं नसतं ना, उद्या आमचं अवघड होतं, कारण की आमच्या पप्पांना पण शाळेला जायचं होतं, मला कॉलेजला जायचं होतं. आणि हा अनुभव काय आम्हाला पहिल्यांदा नाही आहे. जेव्हा पण आमच्या घरी कन्स्ट्रक्शनचं काम निघते तेव्हा हे टाक्यांचा प्रॉब्लेम आमच्या घरी होतोच. काय घोळ झाला काय माहिती.